बहकता है मेरा आपके आ जाने से। नमस्कार, रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत आहे। बरेच लोक म्हणतात रंदे भैया रेग्युलर व्हिडिओ का टाकत नाही। दोनच गोष्टी आहे आणि दोनच गोष्टी सांगणार आहे। एक पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, तेच वारंवार टॉपिक आणि त्याच गोष्टी लोकांना सांगून आता कंटाळलो। कारण काय होतं माहिती आहे का, तीच गोष्ट तोच टॉपिक पुन्हा सांगून मी रिवर्स येतो। माझी गोष्ट समजून घ्या, मी रिवर्स येतो म्हणजे काय, जिथं मी आहे तिथंच राहतोय ना, नवीन शिकायला काही मिळत नाही आहे। त्याच्यामुळं मी व्हिडिओज सगळे बंद केलेत, कारण तेच टॉपिक आहे ना, सांगून आता थोडंसं वेगळं वाटतं। म्हणून मग म्हटलं काहीतरी आपण स्वतःवर रिसर्च करूया आणि त्या हिशेबानंच मग चालू आहे आता नियोजन करायचं काम। हां, तर तुम्हाला आता सांगतो, आजचा व्हिडिओ म्हणजे प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण तरीही सांगून देतो की नवीन काठेवाडी गाभण शेळ्या आहेत। दुसऱ्या झोपेच्या मस्त क्वालिटीच्या शेळ्या आपण आणलेल्या आहे। आणि जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा। बघू शकता पलीकडली शेळी, अरे बापरे, ह्या नदीनं मित्रांनो आत्ताच एका माणसाचा जीव घेतला आमच्या गावातील। पण असू द्या, ठीक आहे, चालू राहतं, जीवन आहे मरण आहे जिंदगीच याला म्हणत्या। हां, तर आजचा टॉपिक मित्रांनो किंवा आजची जी माहिती किंवा बातमी आहे ती तुम्हाला द्यायची आहे। ती बातमी म्हणजे की मी आणलेलं आहे मित्रांनो घरी ठेवायसाठी पाठी। आता त्या पाठी कशा आहेत, काय आहे, का आणल्यात, ते सगळं मी तुम्हाला सांगतो। चला तर मग, हे बघा, तुम्हाला माहिती होतं आपल्याकडे 20-25 शेळ्या आहे। त्याच्यातल्या काही शेळ्या आपण मागं विकल्या होत्या आणि घरी मुळात शेळ्या 10-15 राहिल्या। मग आता ते 10-15 शेळ्या सांभाळायला, एवढा मोठा फार्म सांभाळायला परवडत नाही। दोन पर्याय माझ्यासमोर होते, एक म्हणजे मेंढ्या वाढवणे। तर मेंढ्या मित्रांनो मी 7-8-10 मेंढ्या बी कोकरं घेतलेले आहेत, असं नाही की घ्यायच्याच नाही। आणि दुसरा विषय होता की शेळ्या घ्यायच्या। मनासारख्या शेळ्या भेटत नव्हत्या मला, पण भेटल्या मागं काही दिवसांपूर्वी शेळ्या भेटल्या। पण मग ते काय व्हायचं, शेळ्या आणल्या का विकून जायच्या, हा एक प्रॉब्लेम होता। कारण क्वालिटी शेळ्या आणल्यावर गिराईक लागून जातं आणि त्या शेळ्या विकल्या जात्या, मग गिराईकाला बी नाराज करता येत नाही। तर त्याच्यानंतर मग आपण कोकरं तर आणले, पण ह्या शेळ्या बी घेतल्या मित्रांनो दुधाच्या। बघू शकता तुम्ही, हिरव्या कांड्यावाल्या शेळ्या, ती मागची, त्याच्यानंतर ती मागं तिकडं। तर ह्या क्वालिटी शेळ्या आपण घेतल्या होत्या। त्याच्यात मागं काय झालं, एक दिवस माझ्याकून म्हणजे चुकी झाली थोडीशी, आणि शेळी मेली। असू द्या, चालूच असतं, हार जीत हे जीवन आहे मरण आहे जिंदगी। मी आणल्या मित्रांनो घरी ठेवण्यासाठी फळखर पाठी। आता पाठी कशा आहे, कोणत्या क्वालिटीच्या आहे आणि अशाच पाठी काय घ्यायच्या ते तुम्हाला सांगणार आहे। चला मग बघा, 2 दिवसापूर्वी मी विक्रीचा व्हिडिओ टाकला होता, पण नंतर पुन्हा मन बदललं माझं। म्हणलं यांना घरीच ठेवू, कारण पुन्हा क्वालिटीच्या शेळ्या भेटणं बी लय अवघड आहे। शेळ्यांची चमक आता कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा, मागच्या चमकीपेक्षा। बघू शकता आता शेळ्या कशा झालेल्या आहेत, काय क्वालिटी आहे काय नाही, वाण वस्तू थोडंसं सांगा। आणि मी आणलेल्या पाठी बी तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, ही येते, ही पाठ बघा कशी आहे पाठ। अशा मित्रांनो मी टोटल 14 पाठी आणलेल्या आहेत, सगळ्या मी तुम्हाला एक एक करून दाखवून देतो। चला तर मग, भोकड्या लागतो, कोणाला लागत असला सांगा, देऊन टाकू आपण, किंमत आली तर। डॉन बनेगा डॉन, जायचं का रे तुला, जायचं? बघू शकता, हां हे बघ, ही एक वंडी पाठी, एक ही लाल पाठी मित्रांनो या शेळ्या नाही आहे बरं का, पण मग मापच एवढं आहे ना त्यांचं की नात खोळा क्वालिटी। हे बघा, ही जी आहे का तिच्या अलीकडची ही काळी पाठ बघा। तर ह्या पाठी मित्रांनो घरी ठेवण्यासाठी मी आणलेल्या आहेत। किंमत थोडी जास्त गेली माझ्या हिशोबानं, त्या पाठीच्या एवढ्यापर्यंत घ्यायला पाहिजे त्या हिशोबानं जास्त गेली, पण नंतर विचार आला की जास्त नाही, उलट कमीमध्येच मिळाल्या। कारण पाठी बघा मित्रांनो, चमक बघा, अंग बघा, हे बघा ही व्हाईट एक आहे, त्याच्यानंतर ती पलीकडची एक, ते बघा ती 15 पाठी, त्या 14 म्हणतोय मी, ती एक गाभण ती नाही त्याच्यामध्ये समजा। त्याच्यानंतर ह्या ज्या शेळ्या आहे ह्या विक्रीसाठी आपण आणलेल्या होत्या। बघू शकता त्यांचीही चमक जबरदस्त आहे। दुसऱ्या झोप्या शेळ्या या वरच्या पूर्ण 1 2 3, त्याच्यानंतर ही 1 4, हां हे बघा ही एक पाठी त्याच्यामध्ये, ही भांडी कातरेली मित्रांनो, पण चमक बघा तिच्या अंगावर। तर ह्या पाठी मित्रांनो आपण घरी ठेवण्यासाठी आणल्या, 14 पाठी आहेत टोटल, 15 मिस्टेक होती थोडीफार, होऊन द्या। बघू शकता वाण बघा, अजून लागवड झालेली नाही अशा पाठी आहे,
पाठींची क्वालिटी बघा कशी वाटते कशी नाही. तर ह्या पाठी घेण्यामागचं कारण असं आहे, एकतर ओरिजिनल वाण ज्याला आपण म्हणतो की अशीच शेळी पाहिजे सांभाळायला, तो वाण मिळाला. त्याच्यानंतर चमक आणि ताकद इतकी का 40-45 किलोचे एक पाठी मित्रांनो, 2 दात पाठी भेटल्या सगळ्या. शिवाय खाली असल्यामुळं मी माझ्या हिशोबानं आता बोकड लावणार आणि पुढं चालून उत्पन्न बी लय जबरदस्त होणार यांचं. त्याच्यामुळे ह्या पाठी आता मी निर्णय केला की घरी ठेवू आपण 15 पाठी. पाठी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. रणदे भैयाचा म्हणजे आपण शेळ्या आणतोय ते ह्याच क्वालिटीचे बरं का. आता त्या शेळ्या विक्रीच्या आहे का त्या बी ह्याच क्वालिटीच्या आहे. पण विषय कसा आहे, थोडं ठेवल्या आता घरी तर ठेवल्या असा विषय राहतो. हे बघा क्वालिटी बघा तुम्ही पाठींची, बघा ती चेहरापट्टी आणि ते माप, ती साईज, हा वाण कसं आहे मन रमतं यांना पाहून. जर अशा क्वालिटीच्या पाठी पाहिजे असेल तर देईन तुम्हाला अवेलेबल करू. सध्या मी ह्या घरी आणल्या, ह्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. चला थोडंसं नदीनं पुढं जाऊन बघू काय काय आहे नाही ते. आणि हो तेच नवीन व्हिडिओ न येण्याचे कारण चा की मी रिवर्स जातो. हां, जर तुम्ही नवीन टॉपिक सुचवले ना त्याच्यावर मी अभ्यास करून व्हिडिओ घेऊन येतो. पण तेच शेळ्या किती पाळाव्या, कोणत्या जातीच्या पाळाव्या, कशा पाळाव्या, किती पिल्लं देते, गाभण शेळी कशी ओळखावी, हिटवर न येण्याची काय ती सांगून थकलो मी आता. हां, नवीन बॅचेस चालू केल्या त्याच्यामध्ये सांगतो. पण ती काय आहे, यूट्यूबवर 3 तास तो व्हिडिओ टाकायचा, लोक बोर होऊन जातात. त्याच्यापेक्षा म्हटलं टाकणंच नको. आणि तुम्हाला वाटत असेल रणदे भाई अशी व्हिडिओ टाका तर मग मी घेऊन येतो. मला सांगा काहीतरी नवीन टॉपिक सांगा, त्या हिशोबानं मला काम बी करता येईल. सध्या फार्मवरती आपल्या 50-60-70 शेळ्या असतील. क्वालिटी आणि चमक बघून घ्या. आपला बाळूमामा बघा असा झालेला आहे आता. ही दूधगंगाची पाठी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या टोटल शेळ्या आणि ह्या नवीन पाठी मित्रांनो बघा. लाल कलर मला पर्सनली आवडतो, त्याच्यामुळे ह्या 3-4 पाठी लालच आणलेल्या आहे. क्वालिटी पाहता क्षणी मन भारावून जातं. त्याच्यामुळं बघा. हो, आणि नवीन टॉपिक कशावर घेऊन येऊ नक्की कमेंट करून सांगा. पण तुम्हाला हेच सांगायचं होतं की मी घरी ठेवण्यासाठी पाठी आणल्या, त्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की. शेळ्या खरेदीसाठी खाली नंबर दिलेला आहे टायटलमध्ये 8766931408 संपर्क करा. हे बघा क्वालिटी, डबल साईज, डबल हड्डी ज्याला म्हणतो आपण, ती डबल हड्डीच्या पाठी आहे. पाठी म्हणायलाच राहिली मित्रांनो त्या, आता आहे ना त्या फक्त पाठी म्हणायला राहिली, शेळ्यांपेक्षा मोठ्या झाल्यात. काय क्वालिटी, काय ते माप जबरी. हे बघा वंडी बघा ना कशी, बघा नाद खुळा नाद नाही करायचा भाऊ. असा विषय. नदीवर आणल्या होत्या पाणी पाजायला, काही पिल्या काही बाकी पितीन, काही समोर पाणी प्यायला जागा असेल तर आपण चला आपलं डिगी काहीतरी करा. व्हिडिओ थोडासा बोरिंग होईल, माफी असावी. पण जे बघतात कंटिन्यू त्यांच्यासाठी धन्यवाद. पाठींचा लॉट कसा वाटला आपला कमेंट करून नक्की सांगा. कारण हेच आपलं नवीन येणाऱ्या युगाचं थोडंसं दिले काळीची धडकन. मेंढ्या वाढवणार आहे आपण आता. पहिले बी बोललो होतो रणदे भैया शेळी मेंढीवाला. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला इथेच राम करूयात. जय बाळूमामा, जय मल्हार, जय हिंद, जय भारत. कशी येत आहे नदीनं. धन्यवाद.